मंडळी गल्ला आऊसा पण गल्ल्यामधून एकदम मोठी रक्कम निघाली आपल्या. तेवढं कष्ट आहेत का त्याच्या अंगामध्ये, तेवढं कष्ट असतं तर मग असा का मेणबत्ती घ्या ना, थोडंसं गरम करा मग कापा ना. हा बघा हॅपीचा आहे गल्ला. मिनी आणलेला, मिनी थोडे पैसे टाकले गायबच झाला गल्ला. थोडे पैसे किती 10-20 रुपये टाकले का तुम्ही? मंडळी 2-2.5 महिन्याची माझी सेविंग किती निघते याच्यामधून. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे बुधवार आणि मी छान अशी आपल्या ब्लॉगला आता संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. संध्याकाळी म्हणजे खूप उशीरच झालेला आहे. तर आता झाडलोट वगैरे सगळं आवरलं आहे माझं. देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर भाकऱ्या ऑर्डरच्या होत्या. आज 25 भाकऱ्यांची ऑर्डर होती, ती कंप्लीट केली. आपल्यासाठी पण घरामध्ये पण बनवल्यात. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की मी कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमधून पापलेट घेऊन आली होती. तर तेच पापलेट आता मॅरिनेट वगैरे करून ठेवते आणि मग मार्केटमध्ये जाते. कारण की आज आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार आहे. तिकडनं थोडंसं भाजीपाला काही काही घ्यायचं आहे. तर चला आधी पापलेट मॅरिनेट करते, त्याच्यानंतर ओके चला मंडळी. आता आले मी आमच्या कोपरगावच्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी. ओके, भरपूर मार्केट लागलं आहे, भरपूर लागलं आहे मार्केट. रीना आली आहे माझ्यासोबत मार्केटमध्ये. रीना बोलली चल मी येते तुझ्यासोबत. झाले का 2.5 किलो? चला मंडळी, आता भाजीपाला घेऊन मी आलो मार्केटमधून. पाणी प्यायला थांबलो आहे आम्ही आता प्लांटवर. पानी पे आज क्यों रही है? जहाँ बैठती वहीं पे चालू. रीना बघा, रीना एकदम ओरिजिनल बहीण वाटते हल्ली. वही तो बोल रही ना, ओरिजिनल बहीण दिखते अभी. वही तो. चला रीना पण चालली घरी आता. मोनिश पण आता पाण्याचा बाटला घेऊन आले. लकी बाबू जेवला तू? जेवलास का? तिथे पार्टिशन ठेवलं आहे मी मध्ये, कारण का लकी ना काय करतो आतमध्ये जातो आणि आतमध्येच बसून राहतो. मग त्याच्यामुळे आता इथे कसं बरं सगळेजण बसले आहेत. आणि किचनमध्ये गेला ना हा पोरगा की सिलेंडरवरती जाऊन सुसू करतो. त्याच्यामुळे दरवाजाच पॅक करून ठेवला तिथे, जेणेकरून तो गेलाच नाही पाहिजे किचनमध्ये ना बाबू. किचनमध्ये काय काम असतं रे तुझा बाबू? ते बघा आता पाय बनवलेले आहे, जेवलाय आणि फिरतोय आता. चला चिन्मय अजून आला नाही कामावरून, क्लोजिंग घ्याच. हे प्लांट आहे हा भरून ना फ्रीझरमध्ये ठेवायची आहे रीना आंटीची. दूध दिला ना फ्रीझरमध्ये टाक भरून जा. भाकऱ्या बनवलेल्या आमच्यासाठी पण एका ताईंचा कॉल आला, त्यांना भाकऱ्या अर्जंट हव्या होत्या. मग त्या भाकऱ्या त्यांना देऊन टाकल्या. आणि आता माझी काही कॅपॅसिटी नाही पुन्हा भाकऱ्या करायची, कारण की पुन्हा तब्येत बिघडायचं आता सुरू झालं आहे. काय पाय खूप जास्त आता दुखायला लागले, खूप जास्त. अशी आग निघते नुसती पायामुळे. काय झालं काही समजत नाही. गोळ्या वगैरे घेते तरी पण काय फरक पडत नाही आहे. बघू अजून उद्याचा दिवस बघते, नाहीतर मग रक्त वगैरे तपासून यावं लागेल. डॉक्टरांनी कॅल्शियमच्या गोळ्या पण चालू करायला सांगितल्यात. उद्या आता मी गावात गेले तेव्हा विसरली पावती घेऊन जायला. उद्या जाऊन कॅल्शियमच्या ज्या गोळ्या आता म्हणजे चालू केल्यात 1-15 दिवसासाठी, ते जाऊन आणते आणि त्या गोळ्या सुरू करते. बघू उद्या परवापर्यंत जर नाही फरक वाटलं तर मग रक्त तपासून येते जाऊन ना, त्याच्यानंतर बघू रिपोर्टमध्ये मग काय येतं ते. ओके, त्यानुसार मग माझ्या गोळ्या सुरू होतील पुन्हा. आणि माझं काही दुखायला लागलं ना की एकदम असं नर्वस झाल्यासारखं वाटतं मला, नर्वस. चला आता असो. चिन्मय पण नाही अजून आला. चिन्मयची आज क्लोजिंग आहे. तो 10:30-11पर्यंत येईल घरी. आणि आता हे गेल्यात प्लांटवर. बघा बाहेर माजरीचा पिल्लू आले. तो बघा कुठे टांगलाय बैल. बघ लको, काय बघतोस तिकडं? तिकडे ये. हे बघा हे सोनू कुठून चालले. आता घेतलं इथे जेवण बनवायला. आणि आता तुम्ही इथे बघू शकता पापलेट मी फ्राय करण्यासाठी ना मॅरिनेट वगैरे करून ठेवले होते केव्हापासून. हे बघा या ताटामध्ये
बरं भाजी मार्केटमधून आल्यावर मग बरं भाजीपाला वगैरे घेऊन आल्यावर बरं फ्राय करेन गरम गरम ना जेवायच्या वेळेला. तर एका ताईंचा अचानक आता कॉल आला की मला भाकऱ्या पाहिजे अर्जंट म्हणून. म्हणजे कधी कधी कसं होतं बघा, आपण काय विचार करतो आणि होतं काहीतरी भलतंच. आता मी पापलेट आणलेले फ्राय करण्यासाठी. A few moments later. हे बघा आता ह्यावेळी बसल्यान जेवायला. म्हणजे चालेल म्हणजे पाणी चढते का वरती? चढते पाणी जाते. तू जेवत नाही का? चिवला कॉल कर, किती वाजता येईल बघतो. अजून आला नाही तू. मच्छी कशी झाले? ते मॅरिनेट केली ती याच्यासाठी, फ्राय करायसाठी. भाकरी आपल्या गावांची ती एक ताई घेऊन गेली. आता टायमावरती भात बनवला आपल्याला. बरी झाली का? हिरो आलास काय रे बाबू? चिवू अय चिवू इकडं तर बघशील मम्मीच्याकडं. काय नाश्ता तरी केला कंपनीत? काय केलास? मग जेव चल आता. तिकडे बघा प्रेम बघा बहीण भावांचा. बाबू पप्पी घ्यायला बघते तो. इकडे बघा, मी सेव्हिंग केलेले पैसे मोनिशने गल्ला फोडायला घेतले. कोणचा गल्ला, तुझा का माझा? म्हणजे पैसे मी नाही टाकून भरले तो, फोडायला तुम्ही घेतले. नोटा पाडशील का भरले तो अख्खा? पैसे टाकायला पण जमत नाही. चला मंडळी, माझी काहीतरी किती महिने झाले असतील? 2 महिने झाले असतील, 2-3 महिने. फोड नोटा नको आपण, नोटा चेमून भरले ना त्याच्यान. बारकी चाकू घे ना. हाय तिथंच. बाबू दादा दे बघ केवढे पैसे काढायला घेतलेत. हे त्याला तो चाकूच्या कापून दे. हो हो कपडे झाले. तू जाऊ चल. तरी पाणी पिला बोल. तेवढं कष्ट आहेत का त्याच्या अंगामध्ये? तेवढं कष्ट असतं तर मग असं का? मेणबत्ती घ्या ना थोडासा गरम करा मग कापा ना. हा मेस तरी त्याच्या आयुष्याचं पुरं कसं व्हायचं काही समजेल हल्ली. पैसे वाटले का? पैसे पाड मग जाम मारेन तुला मी पैसे पाडले तर. चू इकडे तू फोडे. गल्ला दाखव ना, गल्ला कसा आहे तो. गल्ला दाखव ना. आय हे बघा हॅपीचा आहे गल्ला. मिनी आणलेला, मिनी थोडे पैसे टाकले गायब झाला गल्ला. थोडे पैसे किती? 10-20 रुपये टाकले का तुम्ही? टाकलो तो होतो तो गायब झाला ना डब्बा डायरेक्ट. गायब म्हणजे तुम्ही उचलून ठेवला. तुम्ही ते समोर ठेवला गल्ला का समोर ठेवला पैसे टाकूनच्या? असून द्या भरला ना. का नाही 2-2.5 महिन्यामध्ये भरले तो फुल. चला बघू मंडळी, 2-2.5 महिन्याची माझी सेविंग किती निघते याच्यामधून. जे छोट्या बाईने दिमाग लावला तुझ्या. तिकडून काय आखा थोडी घुसणार, इथं करा गरम. बघा चिन्मयाने दिमाग लावून दिला त्याला, पण तो काही उठला नाही जागवल्या. बघा मंडळी सुरी गरम करायचा जुगाड बघा आम्ही कसा करायला. पैसे फाटीला पैसे माझे. काय माहिती नाही. तू कर चू, तू कर त्याच्याशी काय. चिन्मय पण बरा टायमावरती झाला डायरेक्ट गल्ला फोडायच्याच. तो गल्ला आका हे होईल तो. नोटा झाला बेंटा. हे तू मंडळी इतना मजबूत गल्ला आहे. एवढा मजबूत आहे गल्ला तो. कापत पण नाही तो. उद्या मला गल्ला आणून द्या लगे नवीन. अरे वा 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 वा. हा हा चिवू नको तुझं जुगाड बंद करत. तू पैसे कापशील ना म्हणून. पैसे कापले, पैसे वरपर्यंत आहेत नोटा सगळ्या. चला ब्लाऊज पीस कटिंग करायच्या कैचीने मोनिशने म्हणलं त्याच्याने पण नाही जमणार काही. कापल सगळं बोर्ड बीट सगळं नाही. खालच्या साईडला धार नाही वाटत. दाखव जरा द्या मला नाही दाखव. धार गेले. फोडायचा होता माझ्या बड्डेला, पण मोनिशने गडबड केली आता मध्येच. 31 तारखेला फोडायचा होता त्याला, पण तो आजच फुटला. मोठ्या भावासनी मोठ्या जोशात घेतला तर गल्ला फोडायला. तो जाऊन सोफ्यावर बसला.
फुटेगा तो वही चिन्मय के हाथ से गल्ला न चिन्मय. मोठा ते फाटल यार. ये ऐसे गल्ला आहे ना, गल्लात तसं ते काय ये ऐसे गल्ला मातीचं ठिकाण हां आता म्हणू एक मातीचा गल्ला आणून दे माझ्यासाठी. तो कसा खाली आपटला तरी होतो. हां मातीचा गल्ला. मग मातीचा नको 10 रुपयाला भेटतो तो घेऊन या. तुझ्याशी किती महिन्यान भरला असता गल्ला वर्षान महिन्यान तर लांबच राहिली गोष्ट. किती वर्षान सांग म्हणू. हप्त्यात आणून तिथं होता तो गल्ला. त्या गल्ल्यान काही 10-20 रुपये भरले नाही याचं. त्यात मारला असता माझ्याशी. बस घे चिन्मय चल पप्पांच्या जवळ दे पप्पा कट कर देईल. हे देखो आपला भाई काय तेवढंच काम आहे जुगाड. बस. बस 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 तेवढंच काम आहे आपल्याला तेवढंच. बस? हो मग कसं बस कशाने काही नाही निघणार ना. 1 रुपया बी निघणार. गाडं घेता एकदा. कवरे तर होता तो गल्ला डब्बा. अरे 50 होता. हो 50 रुपयामध्ये एवढा भारी भेटेल तुला. चू तू नोटा माझ्या पाडशीला. गल्लात तेवढा भारी नाही काय आपल्याला. भाऊच्या तोंडासारखाच होतो हॅप्पी हॅप्पी. ठेव तू हातपाय धुणं जेव चल सोड तो गल्ला. मोठा सगळा फाटतील ना. दे इकडे. मी आरामात बाई ए लागल तसा पैसे देतील बाजूलाच. ओ भाई साहब आपला गल्ला फुटिंग फुटिंग हो गे. आहे दबल्यावर सगळं दिसते. तो कापड चला मंडळी आपला गल्ला फुटलेला आहे. आता बघूयात गल्ल्यामध्ये तुम्ही पैसे तोडाल तसं. आता मग ते आतमध्ये टाकता पैसे. पैसे नका ढकलू तो काय हे करा तुम्ही नोटा फाडाल सगळ्या. पाहिजे ना बघतो बडा आहे. असं टाकलं. तसा वाढून तो वाकडा 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 होता. सीधा करा त्याला पहिला सीधा करा चिपको साल ते कुण्यात मंडळी किती कठीण काम झाले बघा गल्ला फोडाचा. पहिल्यांदा आवरा कठीण काम झाले गल्ला फोडाचा. जार ना बघा ते जाम जार. बस राहू दे निघतील घ्या काढा. तुझ्या मुला झाला का मोनू असू नको आता. मी घडं आहे काय? मग काय मजा मजा म्हणून टाकले तो. मज्जा म्हणून कापले. मम्मीची सेविंग कधी 2 का 2.5 महिन्याची. त्याला कापड घेतले पण याला अरे भाई भरले 18 म्हणून. भरले म्हणून फुल पैसे ओतून झाले ना त्यांच्या बाहेर. 20 रुपये निघले. 50 निघले. अरे भाई एक एक नोट काढा आता. कुछ तो काम होगा अपना. 2,500 होतील. किती नोट मी टाकली. 2,500. मोनू किती होती पप्पा 2,500 बोलतात. तू सांग किती होतील. 2 महिने होते. 2. तू सांग किती पैसे निघले त्याच्यातून. 3,600 बाबा 3,700. पप्पाने 2.5 सांगितल्यात भाऊनी 2 सांगितल्यात. चिन्मयने डायरेक्ट किती 3,700 बोललाय. बघू चल तुझं गौरव माझं असतील 1,200-1,500. म्हणजे खरं आपलं टार्गेट 1,000-1,500च. तवर जातील मग. मी 3,700 खालती सगळे सिक्के टाकले असते तर कमी असतील. तवर जातील. हां 3,600 जसा माझ्याकडे पैसे येतील भाकरींचे काय सामान आणल्यावर चिल्लर उरलेली ते टाकते मी. मला तुम्ही का पगार आणून देता माझ्याजवळ. 500ची नोटी टाकायला. 3,600 बघू आता कोणचा खरा होते बघू. हा बघू ना. सीधा करे नव्हती. चला मंडळी फायनली आपला गल्ला फोडले. आता याच्यामधून चिन्मय वगैरे सांभाळून पैसे काढते पुऱ्या माझं. मम्मीची मेहनत आहे मम्मीची मेहनत. मला वाटलं 500 मिळेल. 500चे असू शकते त्याच्यामध्ये एखाद पण नसेल. एवढे आमिर नाही रा आपण 500चे नोट टाकायला. गरीबी के दिन चल रहा है अभी गरीबी के. 2000 प्लसच आहे ते. हां 2,000 प्लस नाही. तू दे ना नोटा हे करून सरळ ये ना उठशील तर. सेविंग केलेली कधी वाया जात नाही लक्षात ठेवायचं. फ्युचरमध्ये काय अडचण आली तर थोडंफार तरी पैशांची मदत आपल्याकडून होऊ शकते ना. असा तुमची सेविंगच होत नाही. आमच्या मोनूच्या रूममध्ये चॉकलेटांचे रॅपरच कवरं असतात.
कापल्या का नोटी? निघतच नाही धारगळ साईडला बोलली का म्हणजे चाकूशी काप ना ते. काय आहे सोनू? चला आता ज्या नाही आपण नोटा करा ना. तासाला वाढत घेतलं. चला मंडळी 200च्या नोटा किती आहेत बघू, 100च्या किती झाल्यात बघू, 10च्या 20च्या. जसे मला भाकरींचे पैसे यायचे ना तसे मी म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या हँडल करून थोडे थोडे पैसे मी गल्ल्यामध्ये पण टाकायचे. गल्ला ठेवलेला लपून येणार मला माहीत पण नव्हतं गल्ल्यात पैसे टाकते. मला माहिती आहे. तुला माहिती होता? तुझ्याच रूममध्ये होता तो. आपल्याला सगळं माहिती आहे. थांब ना, या रिक्षा वेगळ्या ठेवू ना आपण. बघू आता कितला पैसा निकलता हे होत आहे बरोबर. आहे तर तुम्ही भरपूर नोटा आहेत त्याच्यात. संपलं. संपल्या? यार मग काय नाही, दोन प्लस पण नाही होतं मग. चला मंडळी आता आरबीआय गल्ल्यातून सगळे पैसे काढलेले आहेत. ओके, गल्ला रिकामी झालाय आता. मला वाईट वाटते पण असू दे. चालत मोजला मी. हे बघा सगळे जरा पैसे मोजायला बी लागले ना, गल्ल्याला पैसे निघले तरी किती. हे बघा तिकडे 10-10चे 20-20चे कॉईन आहेत आणि ते नोटा सगळ्या. आता हे आम्हाला मोजून देतात पैसे किती आहेत ते. ओके, गल्ला हा आऊसा पण गल्ल्यामधून एकदम मोठी रक्कम निघाली आपल्या. हे 1800 बोल. 10-10चे कॉईन 1800 रुपये आहेत ते. हां, हे 1800 रुपये. अच्छा, कॉईन आपले 1800 रुपये जमा झाले आहेत. 200च्या ज्या नोटा आहेत त्या 800 रुपये आहेत. हां, ओके, आणि 100 1950. म्हणजे 50 आणि 100च्या ज्या नोटा आहेत त्या 1950 रुपये झाल्यात. ओके, आणि या हे 600 20च्या नोटा आहेत या 600 रुपये आणि हे 180. आणि 180. असे टोटल किती पैसे झाले आहेत? 5330. 30 रुपये. चला मंडळी, गल्ला होता छोटूसा पण एक छोटूशा गल्ल्यामध्ये 5330 रुपये निघाले. ठरवलेला की मी 31 तारखेला गल्ला माझा फोडणार आणि मंदिर घेऊन येणार. पण आता चला असो, एक अर्जंट काम निघालंय त्याच्यामुळे हा गल्ला आपण फोडलेला आहे आणि गल्ल्यातून 5330 रुपये निघालेत. म्हणजे आपलं अर्ध काम होईल याच्याने. अर्ध काम चिन्मय पैसे दिले अर्ध्या कामासाठी. पैसे देशील. तुम्ही किती पैसे सांगलेला? 2500 रुपये. म्हणून तुम्ही किती बोललेला? 2000 रुपये. चिन्मय तू किती बोललेला? 3600 रुपये. मी 1500-1600 बोललेली. पैसे निघाले 5330 रुपये. जिंकलो ना. हां, चिन्मय जिंकला ना. आता चिन्मय बसला जेवायला. गल्ला फोडल्याशिवाय पोरांना काही शांती भेटली नाही. तर दोघं भाऊ जेवायला बसले. लकू तू जेवलास बाबू? तू जेवलास? आले पोरगा जेवलं माझ्या. कशा असतेली बाबू माझ्या. मंडळी आता मी पण जेवायला घेते. 11 वाजून गेले वाटतं आज. नाही इथेच ठेव, तेवढं बस झालं. मला गोळ्या खायची म्हणून मी जेवते. काही जेवायची इच्छा नाही माझी. गोळ्या जवळ घेऊन ठेवून गोळ्या खायला विसरते मी. तब्येत डाऊन झालेली माझी पण मोनीशने गल्ला फोडायला घेतला ना परत. मला पाणी घेऊन दे थंड प्यायला. हे बघा गोळ्या जेवते लगेच गोळ्या खाऊन घेते.